इतर आता QR कोड देण्यात आला आहे असं सरकारने घोषणा केली आहे, त्याबद्दल आपल्याला आता काय त्रास होतो आणि काय काय दिक्कत येते? आता बऱ्याच समस्यांचा सामना आम्हाला करावा लागतो आहे की आमच्या सायकली 6 महिने पडून असल्याकारणाने आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे गंजलेल्या आहेत आणि प्रत्येक सायकलवरती 25 ते 30 डबे लोड होतात। त्यावेळी प्रत्येक सायकलला जवळजवळ 100 किलोची क्षमता असते ती वाहून नेण्याची। ते आता मला वाटत नाही की त्या क्षमतेने त्या सायकली पुन्हा कामा येतील। तर आम्हाला तो रिपेअरिंग करण्याशिवाय दुसरा पर्यायच कोणता शिल्लक राहिलेला नाही आहे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की गव्हर्नमेंटने जी अट टाकलेली आहे QR कोडची, तर त्या बाबतीत अजून एवढा संभ्रम आहे की तो QR कोड कुठे मिळणार आहे, म्हणजे ते पालिका आयुक्तांकडे मिळणार आहे की रेल्वे पोलीस आयुक्तांकडे मिळणार आहे, हे अजून कळू शकलेलं नाही। आणि जे वर्क फ्रॉम होमचं जे कॉन्सेप्ट आहे त्याबद्दल आपल्या बिझनेसमध्ये किती घाटा झाला आहे आणि की पुढे हा कसा पाहतात तुम्ही? जवळजवळ आमचे 40% ग्राहक हे घरातूनच काम पाहत आहेत। त्यांनी आम्ही जेव्हा फोन करून त्यांना विचारणा केली की आम्ही आता लवकरच तुमच्या सेवेत रुजू होतो आहे, तर ते म्हणले त्यांनी आम्हाला असं कळवलं की आमचं आता सगळं कामकाज घरातूनच हे होतं, त्यामुळे आम्हाला डब्याची आणि डब्याची गरजच राहिली नाही। आणि सॅनिटायझेशनचा कसं, क्लिनिनेसचं काय तुम्ही प्लॅन केला आहे? आम्ही डबेवाल्यांच्या जी शिखर संघटना आहे मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळ यांच्या वतीनं ग्वाही देतो की आमच्या कोणत्याही ग्राहकाला ह्या जो संसर्ग आहे त्याची बाधा न पोचवण्यासाठी आम्ही आमच्या प्रत्येक कामगाराला फ्लिप असेल, मास्क असेल, सॅनिटायझर असेल किंवा ग्लोव्ज असेल, हे प्रत्येकाला वापरास आम्ही हे करणार आहोत, अनिवार्य करणार आहोत। आणि त्याचबरोबर आम्ही प्रत्येकाच्या आमच्या कामगाराच्या आणि ग्राहकाच्या सुरक्षितेची काळजी घेणार आहोत। थँक्यू. मध्ये लिहिले